नमस्कार. तर आज आहे अक्षय तृतीया आणि व्हिडिओ खूप लेट होतोय कारण मी एडिट केला नव्हता त्याच्यामुळे. मी मावशीकडे गेली होती अक्षय तृतीयेच्या दिवशी कारण तिकडे आम्हाला तिनं जेवणासाठी बोलवलं होतं. तर मी साडी घातलेली आहे. तर इकडं ती स्वयंपाक बनवते आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा असतो त्या दिवशी. तर सर्व तिकडं आमटीची वगैरे तयारी तिने केलेली आहे आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. कटाची आमटी म्हणजे एळणी वगैरे, एळणीची आमटी बोलतात त्याला. तर ती कशी बनवायची तर तो जर तुम्ही कोणी पाहिलं नसेल तर पाहू शकता. इकडे मावशीने सर्व तयारी करून ठेवली. पुरण वगैरे सर्व बनवून झालेलं आहे तिचं. देवपूजा वगैरे सर्व तयारी झाली होती आणि मी गेले त्याच्यानंतर हे मस्त असे फुलं घेऊन जे तिच्या सोसायटीमध्ये खाली असतात. तिच्या सोसायटीमध्ये असून तिचं कधी अन्न होत नाही, पण मी जेव्हा पण तिच्याकडे जाते तेव्हा हे फुलं तोडून मी वरती देवाला नेऊन ठेवत असते. कारण मला फुलं प्रचंड आवडतात आणि तोडायला पण देवाला ठेवायला पण. तर मग असंच गप्पा मारत मी थोडीशी तिला हेल्प केली. पटपट स्वयंपाक पण झालेला. नंतर ती मोठी मावशी पण आलेली होती. काकू आणि अण्णा म्हणजे मावशी सासरे पण आलेले होते. तर ते साईला घेऊन बाहेर खाली गेले होते. तर ती खूप छान स्वयंपाक बनवती नो डाऊट आणि थोड्याफार गोष्टी मी तिच्याकडनं शिकलेल्या आहे. कारण की मी तिच्याजवळ क्लास लावले होते तेव्हा राहत होते त्याच्यामुळे. इकडे भजी पण मी तळले, तर बघू शकता तुम्ही कसे दिसतात हे नक्की कमेंट करून सांगा. इकडे मी आणि मोठ्या मावशीनं लगेच पोळी बनवायला घेतलेली. मावशीनं लाटलेली आणि मग मी फक्त पुरण भरून दिलं त्याच्यामध्ये आणि भाजल्या पोळ्या. इकडं हे ताट रेडी आहे जेवणासाठी आणि रायांना मला त्यांनी स्पेशल जेवायला बोलवलं होतं म्हणून त्यांनी आम्हाला अगोदर बसवलं. काका आम्ही सर्व मोठे काका सर्वजण जेवलोत. नंतर घरी आलो. तर घरी आल्यानंतर वातावरण असं झालं होतं की एवढा पावसासारखं वातावरण झालेलं की असं वाटतं आत्ता पाऊस येईल. खूप जोराचा वारा आणि पाऊस पण आला त्या दिवशी. तर मी असं तुम्हाला दाखवत होते की कसे ढगं वगैरे झाले. तर असं वातावरण झाल्याच्यानंतर मला खूप आवडतं प्रचंड. कारण माझा फेवरेट ऋतू आहे की माझा पावसाळा. कारण किती चिकचिक होऊ द्या काही होऊ द्या, मला ऊन अजिबात सहन होत नाही आणि थंडी पण सहन होत नाही. पण पावसाचं मला काही प्रॉब्लेम नाही. मी रेनकोट काही करेल बाहेर जाण्यासाठी, पण पाऊस पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि यावर्षी खूप लवकरच असं वातावरण तयार सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळं अजूनच भारी वाटते. आणि आमच्या घराच्या समोर अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तयार होत आहेत आणि मी इकडंच त्याच्यामुळे असं मस्त बाहेर खुर्ची ठेवलेली आणि इकडून पाहत होते पावसाची वाट, कधी पाऊस येतो कधी काय. आणि हे गॅलरीमध्ये माझे थोडे झाडं आहेत ते आणि खूप साऱ्या कुंड्या आता मोकळ्या झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मला नवीन झाडं आणून आता लावायचे आहेत. तर काय लावाय असा विचार करते आहे. तर मी थोडा गार्डनिंगचा प्रयत्न करते की थोडंसं म्हणजे व्हेजिटेबल च्या ज्या भाज्या असतात त्या लावाव्यात. तर बघू किती कसं काय होते. पाऊस पडल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी मी आणून थोडंसं प्रयत्न करणार आहे कसं काय होते. तर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय बनवावं बोललं की मग काय सुचत नव्हतं. तर मग मी वांग्याची भाजी घेतली करायला आणि वांग्याची भाजी मी कुकरमध्ये टाकते कारण ते पटकन शिजतात, तसेच ते लवकर शिजत नाही येतं. आणि कानात हेडफोन घातला कशासाठी, कारण की मी स्वयंपाक करत असताना फोनवरती बोलत असते कोणाला ना कोणाला. कारण मला नंतर टाईम भेटत नाही. नंतर मग फोन बघ हे कर ते कर, तर स्वयंपाक करणं पण होतं आणि फोनवर बोलणं पण होतं. तर इकडे मी हसती आहे कारण की तिकडे ती माझी आई काहीतरी बोलत होती. तर सगळा स्वयंपाक होस तर आम्ही दोघी असं मस्त फोनवरती बोललोत. आणि वांग्याची भाजी एकदम साधी सिंपल करते मी, एवढं काही नाही टाकत त्याच्यामध्ये. तर कोणी माझ्यासारखं करतं असं नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा पटकन असा वेळ पण जातो एवढं करताना. आणि सगळं स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर संध्याकाळी मी चालायला पण जातो. आणि माझी सासूबाई पण येणार होत्या लवकरच रविवारी वगैरे. पण जेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल तेव्हा त्या आलेल्या पण असतील. पण नंतर काय व्हिडिओ शूट करणं झालंच नाही माझ्याच्यानं, कारण माझी थोडी तब्येत बरी नव्हती हे ते आणि हॉस्पिटल वगैरे चालू आहे अशा गोष्टी सगळ्या असल्यामुळं. पण आता प्रयत्न असणार आहे की रोजचा व्हिडिओ बनवण्याचा टाकण्याचा, जे शॉर्ट व्हिडिओ आपण प्रयत्न केला आणि चेक केला एक की न स्किप करता बनवण्याचा. तर 15-20 दिवस तर बनवले, पण त्याच्यानंतर काय मला ते जमलं नाही आहे. तर आता मी स्टार्ट करते पुन्हा किती होते हे आणि काहीतरी अजून नवीन कॉन्टेंट घेऊन येण्याचा पण प्रयत्न करते आपल्या व्हिडिओमध्ये, जे की फॅशनच्या किंवा लाईफस्टाईलच्या रिलेटेड असेल अशा गोष्टी असतील तर नक्की तुम्हाला पाहायला आवडतील. कारण की कमेंट करून सांगा. आणि एका दीदीनं मला कमेंट केलेली शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहून की दीदी धपाट्याची रेसिपी सांग. तर ती पण मी आज मी ती बनवणार आहे तो व्हिडिओ, आणि तो पण व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे. तर खरंच सबस्क्रायबर खूप छान प्रकारे आपलं चॅनल ग्रोथ होतं आहे आता. आणि मला खूप भारी पण वाटते, पण माझीच मेहनत कमी पडती. मला असं वाटतं की मी रेली ब्लॉग वगैरे टाकत नाही आहे. आता मी जास्त ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करेल, कारण की जसे आपले सबस्क्रायबर वाढतात तसं आपल्याला मोटिवेशन येतं आणि माझे खूप चांगल्या प्रकारे वाढायला लागलेत आता. तर मला असं वाटतं की मी रोजचं काही ना काही तुम्हाला कॉन्टेंट द्यायला हवं आहे, दाखवायला हवे, जे की तुम्हाला उपयोगी येईल अशा गोष्टी. तर नवीन चांगल्या रेसिपीज, लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हलिंग तर मी आता काय करू शकत नाही आहे, म्हणजे की आता आमचा काही प्लॅन नाही कुठे बाहेर जाण्याचा. तर बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या रिलेटेड मी चांगले कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इकडे मी भाजी टेस्ट करून बघत असते.
तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. तर मग कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका छान अशा व्हिडिओमध्ये उद्या मी आज एक व्हिडिओ शूट करते, तुम्हाला सांगितलेला आहे धपाट्याचा, तो येईल, तो पण नक्की तुम्ही पहा. थँक्यू.